गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भोकरदन पोलीस स्टेशनने वालसा खालसा येथे अवैध वाळू वाहतुकीवर अखेर पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 1:30 वाजेच्या दरम्यान भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक पथक तयार करून म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, पोलीस नाईक प्रशांत उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल शरद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल भूतेकर, पोलीस कॉन्स्टेबल राण गोते, पोलीस कॉन्स्टेबल सिंगल चालक चव्हाण या पथकाने धाड टाकून वाळूने भरलेले 6 ट्रक ताब्यात घेतले असून कलम 303(2) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले। प्रशासनाकडून यापूर्वीही इशारे देण्यात आले होते, मात्र सूचना न पाळता सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली। कारवाईत 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत असून नदी पात्राची झपाट्याने होणारी उद्ध्वस्तता ही गंभीर बाब असल्याने प्रशासन सतर्क झाले। पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकी विरोधात सतत मोहिमा राबवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।